शहरामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपल्या सगळ्यांना लक्षात आहे आणि मी तर तो दिवस कधीच विसरू शकत नाही की अतिशय अटीतटीचा अशा प्रकारची आमची निवडणूक होती। खरं तर त्या निवडणुकीनेच सत्ता बदलाची मुहूर्तमेढ केली। अशा प्रकारच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळी वहिनींना आणि शंकरभाऊंना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की मताची आवश्यकता तर आहे, पण मतापेक्षा भाऊंचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या। आणण्यासारखी परिस्थिती असेल, डॉक्टर होकार देतील तरच तुम्ही आणा, अन्यथा तुम्ही आणलं नाही तरी हरकत नाही। पण त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊंनी मात्र अतिशय स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पक्षाला आवश्यकता आहे, त्यामुळे काही झालं तरी मी जाईनच। आणि त्या ठिकाणी पीपीई किट घालून आणि कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये लक्ष्मण भाऊ त्या ठिकाणी आले आणि मतदान केलं। आणि मतदान केल्यानंतर अनेक विपरीत लढायांमध्ये लक्ष्मण भाऊ नेहमी विजयी व्हायचे। किती विपरीत परिस्थिती आली तरी त्यांचा पराजय न होता ते विजयी व्हायचे। त्यामुळे आम्हाला हा विश्वास होता की याही आव्हानाचा सामना करून भाऊ निश्चितपणे विजयी होतील। पण दुर्दैवाने या एका सामन्यामध्ये मात्र ईश्वराने काही यश दिलं नाही आणि त्या ठिकाणी भाऊ आपल्यातनं निघून गेले।